पाठीवर झोपा, शवासन करा. 1 ते 1.5 फूट अंतर पायामध्ये, हात थोडेसे लांब शरीरापासनं, हाताचे तळवे छताच्या दिशेने, पोट अलगद उघडते, पाठ आणि मान एका रेषेत ठेवायची, जीभ जाणीवपूर्वक खालच्या पॅलेटवर ठेवायची, डोळे अलगद उघडायचे, मन शांत ठेवायचं. जमेल तेव्हा श्वासाकडे लक्ष द्यायचं. जरी मनात विचार येत जात असतील तरी जेव्हा केव्हा विचारांची जाणीव होईल तेव्हा परत विचार थांबवायचे आणि श्वासाकडे लक्ष द्यायचे. जसा श्वास चालतो तसे आपले विचारही चालतात. ते आपण बंद नाही करू शकत, परंतु जाणीव झाली की अरे आपण विचार करतो, तो विचार तिथेच थांबवायचा आहे. परत श्वासाकडे लक्ष द्यायचं. कम बॅक टू युअर ब्रेथ. टाळू शांत करायचंय. मेंदूमध्ये आत दृष्टी वळवायची. आपले डोळे बाहेरच्या बाजूला बघतात. आता आपण डोळे बंद करून दृष्टी आतल्या बाजूला फिरवायची. डोक्यामध्ये मेंदू शांत करायचाय. कनेक्ट व्हायचंय मेंदूच्या सगळ्या सेल्सशी, मांसपेशी, मेंदूशी. डोळे सॉफ्ट करायचे, भुवया स्प्रेड आउट करायचे, रिलॅक्स. चेहऱ्याची त्वचा वरपासून खालपर्यंत सैल सोडायची. ऍक्च्युअली ऍक्शन करायची सैल सोडण्याची. डोळे, ओठ अलगद मिटले. पापण्या, ओठ एकमेकांवर अलगद टेकलेल्या. नो टेन्शन. जबडा सैल सोडायचा आहे. गळा मोकळा करायचा. मान सैल सोडायची. बऱ्याचदा खांद्यांमध्ये आणि मानेमध्ये टेन्शन असतं. ते जाणून घ्यायचे आणि हळुवारपणे खांदे खाली सोडायचे. ऍक्शन करायचे आहे. तिथे आपलं मन तिथे असलं पाहिजे, त्या ठिकाणी. हात, बोट, बोटांमधनं जाऊ दे श्वास बाहेर. प्रत्येक अवयवातनं श्वास घ्यायचा आणि सोडायचा. ऍक्शन करायचे, मोकळं करायचे. जेव्हा आपण एखादा अवयव मोकळा करायला बघतो तेव्हा आपण त्या अवयवातनं श्वास सोडायचा आहे. श्वासाशी कनेक्ट व्हायचं. छाती, हृदय, फुफ्फुस. सोडा श्वास, मोकळं व्हा. खांद्यापासून खालचा भाग, डॉर्सल बॅक, शोल्डर ब्लेड्स, अपर बॅक रिलीज करायची, रिलॅक्स करायची.
श्वास वरून खाली सोडून द्यायचा आहे पाठीतनं. कंबर सैल सोडायचे, पाठीचा कणा सोडून द्या खाली. आवळू नका अंग कुठलंही. नाभी कळी उमलते अशी नाभी ओपन करायची, ओपन करायची. स्नायू सगळे मोकळे सोडायचे. ओटीपोट मोकळं करायचे. हिप्स, पेल्विक फ्लोर रिलीज, रिलॅक्स. मोकळं सोडा अंग. मांड्या, वरची मांडी, खालची मांडी. श्वास सोडायचा आहे मांडीतून. गुडघे, पोटऱ्या, घोटे, तळपाय, वरचा पाय, पायाची बोट, सगळं कसं एकदम शिथिल झालं पाहिजे. वरपासून खालपर्यंत श्वास सोडायचा. जाऊ दे. एक संकल्प करायचा आहे. समोर एक ब्लॅकबोर्ड ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपला संकल्प लिहायचा आहे. आय एम हॅपी, आय एम हेल्दी, आय हॅव लॉट्स ऑफ इम्युनिटी. किंवा जे काही पुढच्या 2 वर्षात तुम्हाला साध्य करायचंय, ऑब्जेक्टिव्ह, पर्पज, गोल इन लाईफ, ते लिहायचंय आणि 9 वेळा वाचायचंय. मी थांबणार आहे. हे लक्ष्य आपल्याला साध्य करायचं. छोटं असलं पाहिजे लक्ष्य. 2 वर्षात साध्य करता आलं पाहिजे असं लक्ष्य असलं पाहिजे आपलं. असा विचार करायचा आहे की आपण एका सुंदर अशा समुद्र किनाऱ्यावरती आहोत. संध्याकाळची वेळ, सूर्य मावळतोय. मंद अशी हवा चालली. समुद्र किनाऱ्यावर आपण एकटेच आहोत. नारळाची उंच झाडं आणि लाटांचा लयबद्ध आवाज याने मन कसं शांत झालं. पक्षी आता आपापल्या ठिकाणी सेटल व्हायचा प्रवास करतायत आकाशातून. मंद अशी हवा, लाटांचा आवाज, पायाखाली समुद्राची गार अशी वाळू. आपल्या आजूबाजूला संपूर्ण चंद्रप्रकाश पसरलेला आहे. पौर्णिमेची रात्र. या चंद्राच्या प्रकाशाला अनुभवायचे. जणू काही या प्रकाशाने तुम्हाला संपूर्ण वेढून टाकलेलं आहे. एखाद्या शालीसारखे तुम्हाला गुंडाळलेले. जणू काही डोक्यावर प्रकाशाचा भडीमार होतो. शॉवर येतोय चंद्रप्रकाशाचा.
त्या चंद्र प्रकाशात तुम्ही न्हावून निघालात, ओतप्रोत झालेला आहात. पांढरा शुभ्र शांत शीतल असा प्रकाश त्या अगाध प्रकाशाचा अनुभव घ्यायचा आहे. मन हळूहळू विशाल झालंय, त्याचा विस्तार होतोय. त्या चंद्रामध्ये आणि तुमच्यामधलं अंतर नापायचं. किती लांब आहे तो? त्या चंद्राची दुरी जाणवतीये. त्या चंद्राशी आपण संबंध साधायचा, कनेक्ट व्हायचे. ओंकाराच्या स्पंदनातून आपण त्या चंद्राला गाठणार आहोत. हा प्रवास ओंकाराने जोडणार आहोत. चंद्राशी एकरूप व्हायचंय, त्याच्याशी संवाद साधायचा आहे. ओंकाराची स्पंदनं चंद्रापर्यंत पोचवायची आणि शांत आणि शीतल चंद्र किरणांचा स्वीकार करायचा. 3 वेळा आपण ओंकाराचा उच्चार करणार आहोत. संपूर्ण श्वास घ्यायचा आहे. चंद्राची किरणं तुमच्या शरीरात पदार्पण करतात. हातातून, संपूर्ण शरीरातून, डोक्यातून, खांद्यातून तुम्ही चंद्रमय झालेला आहात. चंद्राचा आशीर्वाद स्वीकारायचा. जणू काही त्या चंद्राचा आणि आपला जन्मोजन्मीचा संबंध. पारिजातकाच्या झाडाप्रमाणे मन कसं फुललंय, खूप शांत, संतुष्ट आणि समाधानी. मनात प्रसन्नता, आनंद, प्रेम आणि एकरूपतेची जाणीव झाली. सृष्टीशी एकरूप व्हायचंय, त्यात सामावून जायचं. तुमच्या काळज्या, विवंचना, दुःख, टेन्शन, स्ट्रेस, हेवे दावे सगळे त्या चंद्र प्रकाशात श्वासाबरोबर विरघळून गेलेले.
सगळं निघून गेलेलं मोकळं वाटते, शांत. श्वास सोडायचा आणि काळजात काढून टाकायच्या बाहेर. चंद्रप्रकाशाला त्या समर्पण करून टाकायचे. समुद्राच्या लाटांचा लयबद्ध आवाज कानावर पडतोय. लाटा वर येऊन परत समुद्रात सामावून जात आहेत, विरघळून जात आहेत. सृष्टीचा नियम, भरती आणि ओटी कुणालाही चुकलेली नाही. तरीही समुद्र शांत आहे. श्वास घ्यायचाय भरतीचा आणि श्वास विरघळून टाकायचाय सृष्टीमध्ये ओटीचा. समुद्रावरून वाहून आलेल्या मंद अशा वाऱ्याची जाणीव होती आता. खूप शांत, आनंदित, मोकळं मोकळं वाटतंय. निस्तब्ध, निराकार शांतता, मोकळेपणा, प्रसन्नता, आनंद. हृदयात एक मंद अशी ज्योत तेवत आहे आपल्या. त्या ज्योत याचा प्रकाश पसरवायचा संपूर्ण शरीर. ही प्रसन्नता, हा आनंद जो आपल्याला वाटतोय तो सगळीकडे पाठवून द्यायचा आहे आपल्या नातेवाईकांना, मुलांना. प्रिय व्यक्तींना, आई वडिलांना, आजी आजोबांना, हयात असलेल्यांना आणि नसलेल्यांना सुद्धा. सगळ्यांशी कनेक्ट व्हायचं. प्रसन्नता, प्रेम, आपुलकी संपूर्ण सृष्टीभर पसरवायची. आपल्या घरामध्ये, खोलीमध्ये, या गावामध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यात, संपूर्ण भारतभर पसरवायची. पाठवा आपलं सगळं प्रेम, प्रसन्नता, आनंद. विस्तार करा स्वतःच्या मनाचा, हृदयाचा. संपूर्ण पृथ्वीभर आपलं प्रेम, आपुलकी, प्रसन्नता, आनंद पसरवून टाकायचं. सृष्टीमध्ये पाठवा व्हायब्रेशन्स, गुड व्हायब्रेशन्स.
चंद्रावरती, सूर्यावरती, ताऱ्यांवरती, संपूर्ण युनिव्हर्समध्ये, सृष्टीमध्ये मन खूपच छान प्रसन्न झालेलं, आनंदित झालेलं, एक्सपॅन्ड झालेलं. सावकाश श्वासाकडे परत आपण वळणार आहोत. परत यायचे. कम बॅक टू बॉडी कॉन्शियसनेस. श्वास आपला स्थिरावला, मंदावला, शांत झाला. श्वासाकडे लक्ष द्यायचे. शरीर शांत झाले. पाय हलवायचे, हात हलवायचे, मान डावीकडून उजवीकडे वळवायची. उजव्या कुशीवर वळायचे आणि थांबायचे, लगेच उठायचं नाहीये. गुडघे वाकवा. उजवा हात उजव्या खानाखाली उशीसारखा घ्यायचा आहे. शांत पडून राहायचे. डू नॉट डिस्टर्ब युअरसेल्फ. शांतता. सावकाश उठून बसायचे. मांडी घालायची आहे. हाताची ज्ञानमुद्रा. ताठ बसायचे. एक ओंकार म्हणणार होता, पण संपूर्ण श्वास घ्यायचा आहे. दोन्ही हात जोडायचे. मान खाली वाकवायची. स्वतः मधल्या ईश्वराला नमस्कार करायचा. इतरांच्या ईश्वराला वंदन करायचे. मानवर हात जोडायचे. डोळ्यावर आता डोळे उघडायला